काय करायलीस मम्मी? हरभरे नीट करायले. पुरणपोळ्याचे हरभरे येते माहित आहे का हे बघ. आणि हे कसं माहित आहे का, हरभऱ्यापासून पुरणपोळी बनत्या. परत बेसन पिठलं आणि बेसन पण म्हणतात. ते पण बनतंय आणि नुकती बनते दीपावळीला. आणि खरं सांगू का, हे हरभरे माझ्या आईच्या शेतातले बरं. माहित आहे का तुला आईच्या शेतातले ते हरभरे? माहित आहे, मी तिथेच राहते की. आईपाशी राहते ना, आजोळला, लातूरला. तर मग आणि आपण काल जे गहू घातलेले होते का, ते पण तिथलेच होते. का सांगू का, आम्ही तिघी बहिणी हाव, पण तिघीला पण शेत नाही. आणि आमच्या आईला त्यावेळेस कळत बी नव्हतं की शेतवाल्याला बघून द्यावं, नोकरीवाल्याला बघून द्यावं, असं कळत नव्हतं. आमच्या आई जे गरीब मुलं आहेत त्यालाच देऊन टाकले. तिन्ही बी मुलीवाला बरं. तर एक तर दोघी तर आम्ही ह्याच घरात आहो, सख्या बहिणी सख्या जावा आहो. आणि आम्हाला काही शेत नाही बरं. आणि जे मोठी बहीण आहे का, थोरली 1 नंबरची, तिला पण शेत नाही. आणि गरीबालाच दिल्या बरं आमच्या आईनं मुली. आणि आमच्या आईला आणि पप्पाला बी तेवढं कळत नव्हतं की सरकारी ड्युटीवाल्याला देवं, परत शेतकऱ्याला देवं. तर तसं केलीच नाही. जे गरीब पोरं आहेत, गरीब परिस्थिती आहे त्यांना मुली दिल्या बरं. आमचे आई वडील असं केलं तर तिघी बी बहिणीवाला. तर आणि मग नंतर आमच्या आईला कळालं की आता लेकराला माझे काय खात्यात लेकरं, म्हणून त्याच्यासाठी दरवर्षी रास झाली का गव्हाची, ज्वारीची आणि मुग, उडीद, पुन्हा हरभरे, तूर, कधी जरी जे जे पेरण ते सगळं आम्हाला देते. ह्या मुलीला थोडं, त्या मुलीला थोडं, त्या मुलीला थोडं. तर हे तिघी पण बहिणीवाला आमच्या माहेरच राहते बरं. आणि ज्या वर्षी नाही पिकलं त्या वर्षी मग तर आम्ही विकत घेऊन खातो. नाही पिकलं की विकत घेऊन खावं लागतं. आणि मग पिकलं का त्यांच्या शेतात, तर त्यांच्या शेतातलंच राहते बरं आम्हाला. तर आता आपल्याला हे हरभरे आहे का, पाण्यातून काढायचे आता. आणि पाण्यातून काढून अगोदर का हे स्वच्छ करून घेणार आहे आणि पाण्यातून काढणार आहे. थोडा वेळ भिजू द्यायचं हे हरभरे. नंतर मग काढायचं. मग रात्रभर ह्याला असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर सकाळी उठून त्याला वाळू घालायचं. नंतर मग ते जर आपल्याला, मला जर वाटलं की आता मला तर दुसऱ्या गावाला जावं लागते डाळ करायला, मग मला जर वाटलं की पटकन जाऊन गिरणीहून डाळ करून आणावं जरी म्हणलं तर मग गिरणीहून डाळ करून आणणार. नाही जरी मग मला जर वाटलं की मी जात्यावर करीन, तर मी प्रत्येक वर्षाला तर जात्यावरच करते बरं. गिरणीहून कधीच करून आणायला. पण मला असं वाटलं की आता ह्या बारीस मी गिरणीहून डाळ करून आणावं असं वाटायला. तर बघूया आता, हे उद्याची गोष्ट आहे. आता हे तर आज तर एवढं तर काय करून घ्यावं आता. हे बघा, तर मी इथं भरपूर नीट करून घेते. एवढे नीट करून घेते. आता एवढे राहिले तर नीट करायचे. हे बघा, आणि एवढं नीट करून ह्याच्यात टाकून, ह्याच्यात काही एवढे हरभरे बसत नाहीत, आणखीन काहीतरी घ्यावं लागतंय. आणि मग त्याच्यामध्ये टाकून 2 ठिकाणी तर हे भिजू घालावं लागते हरभरे. तर आपण आता हरभरे भिजू घालणार आहे संध्याकाळी. मग सकाळी कमीत कमी हे मला तर वाटतंय सकाळी हरभरे जर वाळायला टाकलं तर हे हरभरे डाळीला कवा येते ना, 4 वाजता तरी येतात वाटाले डाळ बनवण्यासाठी. तर बघूया आता आपण काय होतंय ते, किती वाजता येतात ते. म्हणजे आपण उन्हाला घालण्यावर आहे आणि हरभरे वाळण्यावर आहे बरं. चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना, आणि माझे 2 शब्द जे मी बोलले ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग आता उद्या भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला मग सगळ्यांना बाय.